आणि लोणचं बनवून तयार झालं आहे. हे बघा किती छान दिसतंय, मस्त मसालेदार. नमस्कार, मी शुभांगी आणि खूप खूप स्वागत तुमचं आपली शुभांगी ब्लॉगमध्ये. तर मी आज मस्तपैकी गोड आंबट लोणचं बनवते. तर मी म्हणजे लोणच्याच्या कैऱ्या बाजारात घेण्यापासून तर लोणचं बरणीत भरेपर्यंत संपूर्ण रेसिपी मी दाखवणार आहे. कुठले आंबे घ्यायचे, कशी काळजी घ्यायची, लोणचं खराब नाही हो यासाठी काय काय उपाय करायचे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, अगदी स्किप न करता. तर आणि हां, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग लोणचं बनवायला. तर लोणचे बनवण्यासाठी मी हे 5 किलो आंबे बाजारातून आणले आणि अर्धे अजून ठेवायचे, बाकी अर्धेच टाकले या गमल्यात. आणि पाण्यात टाकून ठेवले होते, रात्री टाकून ठेवले होते मी. आणि टाकून ठेवल्यानंतर आता हे स्वच्छ मी असे काचा सोडून घेते. आणि लोणच्याचा आंबा घेताना असा निब्बर पाहून घ्यायचा, लूज पडलेला घ्यायचा नाही. आणि असे मोठे घ्या छोटे घ्या काही प्रॉब्लेम नाही. पण लोणच्याला एक तर राजापुरी आंबा वापरायचा, नाहीतर गावठी आंबा वापरायचा, नाहीतर रायवळ आंबा वापरायचा. या 3 आंब्यापैकी कोणताही आंबा तुम्ही लोणच्याला वापरू शकता. तर मी हा गावठी आंबा आणलेला आहे. आता मी हा स्वच्छ धुते. हे बघा, या पद्धतीने काचा सोडून घेते. हे आंबे सगळे आंबे मी सोडून घेते व्यवस्थित. सर्व आंबे स्वच्छ धुवून घेतल्यानंतर या पद्धतीने मी सगळे आंबे ना स्वच्छ आहे ना असे पुसून घेते. बिलकुल ओले राहता कामा नये, कारण लोणच्याला आंबा असा स्वच्छ, लोणच्याला आहे ना पाण्याचा अंश चालत नाही, त्याच्यामुळे लोणचं खराब होऊ शकतं. तर मी स्वच्छ आंबे कोरडे करून घेते सर्व आंबे. तर या पद्धतीने मी सर्व आंबे कोरडे करून घेतले. आंबे स्वच्छ कोरडे करून घेतल्यानंतर मी बाजारात नेले आणि या दादांकडून आहे ना त्याच्या सहाय्याने मी आंबे फोडून घेतले, कारण ते आपल्याला काही घरी फोडता येत नाही. आता पहिले लोक फोडायचे, माझी आई पण घरीच फोडायचे, पण आता नाही फोडता येत आपल्याला. आपल्याकडे अडकित्ता पण नसतो. जर असेल तुमच्याकडे अडकित्ता, तुमच्याकडे घरी तुम्हाला फोडता असेल तर तुम्ही घरी पण फोडून घेऊ शकता. आणि फोडून आणल्यानंतर त्याच्यामध्ये बरीच कोयांची घाण वगैरे डस्ट वगैरे लागते. तर मी सगळे आंब्याच्या फोडी ना स्वच्छ एक कपडा घेतला आणि त्यांनी सर्व फोडी स्वच्छ पुसून घेतल्या आणि पूर्ण कोरड्या करून आंब्याच्या फोडी घेतल्या. असं एक एक फोड घेऊन मी कोरडी करून बाजूला ठेवत होते. आणि हे बरंच निश्चितीचं काम असतं, कारण जेवढं आपण काळजी घेऊ तेवढं आपलं लोणचं छान होतं. तुम्ही बघालच माझं लोणचं कसं झालं, तुम्हाला पहिलं दिसलंच. तर हे बघा, या पद्धतीने मी सर्व फोडी साफ करून घेतल्यानंतर ही राहिलेली घाण आहे. एवढ्या फोडी साफ करायला मला जवळजवळ 1 ते 1.5 तास लागला. आणि आडकित्ताने फोडताना काही फोडी बाजूला फुटल्या जातात. हे बघा, तर त्या बाजूला कापल्या गेलेल्या आंब्याच्या फोडी ना मी साईडला ठेवते आणि त्याचं मी वेगळं लोणचं भरणार आहे, कारण त्याच्यामुळे ना लोणचं खराब होऊ शकतं. आता ह्या ज्या छोट्या घबिल्यात ठेवलेल्या फोडी ना त्याचं मी वेगळं लोणचं भरणार आहे आणि ह्या बाकीच्या फोडी चांगल्या आहे त्याचं वेगळं लोणचं भरणार आहे. ते बघा, एवढी घाण ह्या सगळ्या लोणच्याच्या फोडींमध्ये निघाली. तर कोयांचे तुकडे वगैरे असतात ते पूर्ण बाजूला काढावे लागतात. आणि निब्बर आंबे घ्यायचे आंबे घेताना. तर इथे ना सगळ्या लोणच्याच्या फोडी ना मी पुसून घेतल्या आहे आणि ह्या चांगल्या फोडी आहे. आणि ह्या आहे ना थोड्या चिरलेल्या फोडी ह्या वेगळ्या ठेवल्या आहे, ह्या मी बाजूला काढल्या आहे. आता ह्या फोडीला आहे ना मी बघा ही हळद घेतली, 1 चमचाभर हळद आहे ना त्याच्यावर टाकते मी आणि परत अर्धा चमचा हळद लावली. नंतर मग इथे ना 1 चमचा आहे ना गच्च भरून ना पोहे खायचा चमचा मीठ घेतलं आहे आणि परत 1 चमचा मीठ घेतलं आहे, 2 चमचे मीठ घेतलं आहे, सर्व टाकून दिलं आहे. आणि आता हे सर्व मी व्यवस्थित कालवते. या फोडींना आहे ना हे मीठ आणि हळद व्यवस्थित चोळून घेते. असं या पद्धतीने करायचं, जास्त पण चोळायची गरज नाही, बरोबर ते मिक्स होऊन जातं. आणि आता हे ना मी एका कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून ठेवते. असं काय हे केल्यामुळं काय होतं, हळद टाकल्यामुळे ना लोणच्याचा कलर छान येतो आणि मीठ टाकल्यामुळे ना लोणचं छान आवळलं जातं. त्याच्यामुळे हे असं मीठ आणि हळद लावून ठेवता. आता मी इथं कॉटनचा रुमाल घेतला आहे, त्याच्यामध्ये हे लोणचं ओतून ठेवते.
तर बारीक मीठ घेतलं होतं मी, बारीकच मीठ घ्यायचं, कारण आहे ना जाड मीठ जर घेतलं ना तर ते पगळत नाही व्यवस्थित, त्याच्यामुळे ना बारीक मीठ घ्यायचं. त्याच्यामध्ये मी हे ओतून ठेवले. आता व्यवस्थित आहे ना मी हुरमालाची गाठण बांधून ठेवते. ची गाठण बांधून आहे ना मी आता हे असं वरती टांगून ठेवते. मला दाखवते मी कसं ठेवलं आहे ते. आणि हे थोडं व्यवस्थित चिरलेलं आहे बघा. अशा पद्धतीने ह्या थोडी हे झालेलं आहे ना, त्या मी वेगळ्या बांधते, तर त्याला मी वेगळं हळद मीठ लावते. तर त्याच्यासाठी मी ना अर्धा चमचा हळद घेतली आहे आणि याला अर्धा चमचा मीठ टाकते. तर याला पण मी व्यवस्थित चोळून घेते. आणि आता हे पण मी एका कपड्यामध्ये व्यवस्थित बांधून ठेवते. तर मी हे दोन्ही गठोड्यांमध्ये ना वेगवेगळं बांधून ठेवलं आहे. हे बघा इथे डायनिंग टेबलला आहे ना या स्कार्फमध्ये बांधून ठेवलं मी. तो रुमाल बाजूला ही बाजूला करते इकडचा पदर, इकडचा पदर इकडचा. ते बघा दोन वेगळे एक चांगल्या खापा आणि एक थोड्या चिरलेल्या त्या खापा. अशा पद्धतीने मी असं टांगून ठेवलं आहे रात्रभरासाठी. आता सकाळीच उठून ना मी हे वाळत टाकलं, तुम्हाला दाखवते आता. तर या पद्धतीने ना मी व्यवस्थित हे लोणचं बांधून ठेवलं आहे. आता याला ना पाणी सुटल आणि ते पाणी ना असं खाली गळेल. तर हे रात्री मी ठेवलं आहे संध्याकाळी 9 वाजता आणि सकाळी मी हे लोणचं उठल्यावर सुकट टाकेल, तेव्हा तुम्हाला ते सूप दाखवेल. तर हे लोणचं रात्री मी बांधून ठेवलं होतं. हे बघा ह्या कपड्यामध्ये इकडे हे चांगलं लोणचं आहे आणि इकडे हे थोड्या चिरलेल्या खापा वेगळ्या बांधलेल्या होत्या. तर हे रात्रभर बांधून ठेवल्यानंतर हे बघा पाणी मिठाचं पाणी झालेलं आहे आणि हे पाणी सगळं खाली गळालेलं आहे. आता मी हे सोडून घेते आणि सुकट टाकते घरामध्येच. तर या सकाळीच ना मी 7 वाजता सुकट टाकल्या होत्या आणि भरपूर 4 वाजले पण अजून एवढ्या ह्या मनासारख्या नाही सुकलेल्या. याच्यामध्ये अजून मला भरपूर ओला वाटतोय. तर आता ह्या लोणच्याच्या खापाना मी वरती उन्हात वाळत टाकते. वरती गच्चीवर ऊन आहे ना, थोडंसं 4 वाजले आता, थोडं एवढं कडक पण ऊन नाही. तर मी या खापावरती उन्हात वाळत टाकते. खूप असं कडक ऊन नाही आहे, 4 वाजलेले त्याच्यामुळे असं शिराळा आहे. आणि वरती मी आहे ना इथं या शिराळ्यामध्ये ह्या लोणच्याच्या खापा आहे ना वरती वाळत टाकलं आहे. आणि बघा इकडे ह्या बाजूलाच पण टाकलेले आहे. वरती मी उन्हामध्ये ना लोणच्याच्या कैऱ्या सुकट टाकलंय आणि तोपर्यंत मी इथे हे तेल तापत ठेवलंय. साधारणतः 1 किलो तेल आहे हे. मी पूर्ण 1.5 किलो तेल वापरणार आहे, पण 1 किलो तापत ठेवलंय हे मी तुम्हाला दाखवते पुढे सर्व रेसिपी. आणि 5 मिनिटात तेल आहे ना तापलंय. खूप कडक नाही तापवायचं, थोडं नॉर्मल गरम होऊ द्यायचं. आणि नॉर्मल होऊन गेल्यानंतर मी गॅस आता बंद केला आहे. आणि तेल थोडंसं नॉर्मल थंड झाल्यानंतर आता याच्यामध्ये मी हा मसाला टाकते. हे बघा हा मसाला तुम्हाला मी दाखवते. हा मसाला मी रेणुका मसाला इथून आणलेला आहे. तर हा सर्व तयार मसाला आहे. सिन्नरमध्ये ना जुनी कोट गल्ली आहे, त्या गल्लीत हे रेणुका मसाल्यांचं दुकान आहे. मी ज्यावेळेस मसाला केला त्यावेळेस पण तिथलं शूट दाखवलं होतं. तर तिथून मी हा रेडीमेड मसाला आणलेला आहे. हा मसाला टाकल्यानंतर कुठलीही वस्तू टाकायची गरज पडत नाही, फक्त मीठ आणि गूळ टाकावं लागतं. 5 किलो आंब्यांसाठी मी ना हा 500 ग्राम मसाला आणलेला आहे. तर हा सर्व रेडीमेड मसाला आहे. हा मसाला टाकल्यामुळे आपल्याला लवंगा मिरे जे मसाले लागतं ते कुठलाही वेगळा टाकायची गरज पडत नाही, कारण याच्यामध्ये सगळं ऑलरेडी टाकलेलं आहे. तर आता हे तेल नॉर्मल थोडं थंड झालं आहे. मी हा मसाला याच्यामध्ये टाकते. आणि मसाला टाकल्यानंतर याच्यामध्ये मी टाकते 150 ग्रॅम मीठ. तसं 5 किलोला 250 ग्रॅम मीठ टाकायचं आहे, पण मी अगोदर पण आंब्यांना मीठ लावलेलं आहे.
त्याच्यामुळे मी हे 150 ग्रॅम मीठ याच्यामध्ये टाकते. आणि हे मिश्रण मी छान एकजीव करते. हे बघा, खूप छान वास येतोय, कारण ह्या मसाल्यामध्ये सगळं प्रमाण एकदम व्यवस्थित टाकलेलं असतं आणि याच्यामुळे लोणचं खूप म्हणजे खूप छान होतं. तर जेही हा व्हिडिओ सिन्नरमधनं बघू राहिले त्यांनी रेणुका मसाला इथं जाऊन हा मसाला घेऊन या. आणि एवढा मसाला टाकल्यानंतर परत कुठलीही वस्तू, गूळ आणि मीठ सोडून कुठलीही वस्तू टाकायची गरज पडत नाही. तर नक्की या पद्धतीने मी लोणचं करून बघा. आता हे मिश्रण मी व्यवस्थित थंड होऊ देते आणि हा मसाला थंड होईपर्यंत माझं वरती लोणचं पण सुकतं आहे. म्हणजे लोणचं पण सुकेल आणि मसाला पण थंड होईल. तोपर्यंत मी ना गूळ ठेचते. गूळ दाखवते तुम्हाला मी किती ठेचते तो, कारण ठेचून घ्यावा लागेल मला. 1 किलो गूळ मी घेते याच्यासाठी. हा 1 किलो गूळ घेतला आहे मी आणि हा गूळ पण मी छान फोडून घेतला आहे बारीक करून. तर इथे ना लोणच्याच्या खापा छान सुकल्या आहे. 2 तास मी उन्हात वाळवलं आणि आता छान सुकल्या आहे लोणच्याच्या खापा. आणि मसाला पण छान थंड झाला आहे. तर मी मसाला ह्या लोणच्याच्या खापांमध्ये कालवते. त्याच्या अगोदर मी ना हा गूळ घेतला आहे. बघा 1 किलो गूळ आहे हा. 1 किलो गूळ मी याच्यामध्ये प्रथम कालवून देते. नंतर थोड्या ह्या बाजूला ज्या खापा आहेत चिरलेल्या ठेवलेल्या त्याच्यामध्ये मी हा थोडा गूळ कालवते. थोडा जास्त वाटतं, इकडे थोडा कमी. गूळ काढून घेतल्यानंतर मी आता याच्यामध्ये हा मसाला टाकते. लोणचं करताना एक दक्षता घ्यायची की पाण्याचा हात कुठेही लागणार नाही, याची खूप काळजी घ्यायची. त्यामुळे मी घमिलं पण एकदम सुकलेलं घेतलं आणि हे पातेलं पण पूर्ण कोरडं झालेलं असं हे पातेलं घेतलं. ह्या पातेल्यातल्या याला मी गूळ व्यवस्थित काढून घेतला आणि घमिल्यातल्या याला पण व्यवस्थित काढून घेतला आहे. तर आता हा मसाला मी याच्यामध्ये टाकते. हा मसाला मी व्यवस्थित काढून घेते आणि खूप सुंदर रंग आलेला आहे लोणच्याला. बघा, मसाल्याचा कलर खूप छान होता, कारण त्याच्यामध्ये बेडगी मिरची आणि काश्मीरी मिरची होती. लोणचं मी व्यवस्थित काढून घेतलं आहे आणि काढून घेतल्यानंतर मी हे लोणचं व्यवस्थित झाकून ठेवणार आहे सकाळपर्यंत. आणि सकाळी हे मी बर्डीमध्ये व्यवस्थित भरणार आहे. तुमच्या पण तोंडाला नक्कीच पाणी आलं असेल लोणचं पाहून. या पद्धतीने तुम्ही पण लोणचं करून बघा.
खूप सुंदर होतं, खूप चवदार आणि खूप स्वादिष्ट लागतं लोणचं. असं व्यवस्थित सर्व एकजीव करून घ्यायचं आणि हे रात्रभर झाकून ठेवल्यामुळे सगळ्या लोणच्याला व्यवस्थित मसाला लागतो. आता हे झालं एकजीव. आता हे पातेल्यातलं लोणचं मी एकजीव करून घेतली. मला वाटलं ते पातेल्यातला मसाला कमी झाला, पण त्याने पातेल्यातल्याचा पण लोणच्याचा मसाला एकदम व्यवस्थित झालेला आहे. बघा छान दिसते. बघा कन्सिस्टन्सी पाहू शकता तुम्ही लोणच्याची, खूप छान झाली. या पद्धतीने तुम्ही नक्की लोणचं करून बघा. फक्त काळजी काय घ्यायची, लिंबाच्या खापा व्यवस्थित सुकवायच्या, त्याचा फक्त ओलेपणा गेला पाहिजे एवढ्याच सुकवायच्या. आणि ओले हात किंवा पाण्याचा अंश कुठे लागला नाही पाहिजे लोणच्याला, याची काळजी घ्यायची. 1 ते 2 वर्ष हे लोणचं आरामशीर टिकतं. तसंच लोणचं काढायची पद्धत कशी हे मी तुम्हाला दाखवून देईल. अहो ते लिंबाच्या खापा आहे का कैरीच्या खापा आहे? त्याने सांगितलं ना. नाही तुम्ही आता लिंबाच्या खापा बोलले. हो काय बोलली नेमकं? तुम्ही बोलल्या का लिंबाच्या खापा वाळून घ्यायच्या? हां नाही, आंब्याच्या खापा व्यवस्थित सुकवून घ्यायच्या, लिंबाच्या खापा लोक घाबरतील ना, लोक विचारत करतील का हे लिंब कुठं भेटतं. रोणी बघायला लोणचं खूप चवदार हे लोणचं झालेलं आहे. तेव्हा रेसिपी नक्की ट्राय करून बघा. फक्त मी सांगितलेल्या सगळ्या टिप्स मात्र व्यवस्थित फॉलो करा. आंबा घेतापासून तर लोणचे भरण्यापर्यंतच्या सगळ्या टिप्स व्यवस्थित फॉलो करा. तुमचं लोणचं याच पद्धतीने नक्की होईल. हे बघा हे लोणचं मी वेगळं भरलं होतं, हे पण छान झालं आहे मस्त. हे थोड्या चिरलेल्या खापा आहे. आता हे मी वेगळ्या छोट्या बरणीमध्ये भरून ठेवते आणि पहिलं मी अगोदर हे लोणचं वापरून घेईन, कारण मग हे खापा शिरलेलं लोणचं असतात ना, हे लोणचं खराब होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे मी त्याच्यामध्ये मिक्स नाही केलं. आता मी हे वेगळ्या बरणीत भरून ठेवते आणि ते मी अगोदर वापरून घेईन. तर रात्री हे लोणचं मी कालवून व्यवस्थित झाकून ठेवलं होतं. आता सकाळी उघडते मी हे लोणचं तुम्हाला दाखवते. हे बघा, मला अजून अर्धा किलो तेल टाकायचं होतं, पण मला काही वाटत नाही गरज आहे म्हणून. बघा लोणचं कसं झालं आहे. बघा भरपूर त्याला तेल सुटलं आहे. एवढं सगळं तेल नाही आहे, आपण ज्याला गुळ जो टाकला ना, तर गुळाचं पाणी त्याच्यामध्ये मिक्स झालं आहे, त्याच्यामुळं ते तसं वाटतं आहे. पण तेलाची काही गरज वाटत नाही. खूप मस्त झालं आहे लोणचं, खूप छान वास येतो आहे. या पद्धतीने तुम्ही नक्की लोणचं ट्राय करून बघा. आता हे लोणचं व्यवस्थित एकजीव झाले. आता मी हे छान बरणीमध्ये भरून ठेवते. तर बघा लोणचं पाण्याचा जराही अंश न लागता हे लोणचं तयार करायचं आहे, म्हणजे हे वर्षभर 2 वर्ष आरामशीर टिकतं. तर या पद्धतीने तुम्ही नक्की लोणचं करून बघा. सिन्नरमध्ये जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर या पद्धतीने लोणचं करण्यासाठी तुम्ही सिन्नरमध्ये जुन्या कोर्टमध्ये रेणुका मसाले म्हणून आहे, तिथून मसाला घेऊन या. त्यांना फक्त सांगायचं किती किलो आंब्याचा लोणचं करायचं, तेवढ्या प्रमाणात ते मसाला देतात. आणि या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा. आंब्याचे गोड आंबट लोणचे. तर ही लोणच्याची बरणी ना, मातीची बरणी ही मी स्वच्छ उन्हामध्ये स्वच्छ कडक वाळून घेतली. बिलकुलही पाण्याचा अंशीला लागलेला नाही, कारण कडक उन्हात वाळवलेली आहे. आता ह्या लोणच्याच्या बरणीमध्ये मी हे लोणचं भरते. तुमच्याकडे जर ही बरणी नसेल, काचेची बरणी असेल, तिच्यामध्ये तुम्ही भरलं तरी चालेल, काही हरकत नाही. या
तर या पद्धतीने याच्यामध्ये लोणचं भरलं आहे मी आणि भरपूर तेल आहे, अजून तेल टाकायची गरज काही वाटत नाही मला. दुकानदाराने 2 किलो तेल सांगितलं होतं, पण 1 किलो तेलामध्ये व्यवस्थित झालं हे लोणचं. वाटलं तर परत मी तेल गरम करून आणि थंड करून याच्यात टाकू शकते गरज असल्यास, पण आता तरी मला गरज वाटत नाही आहे. तर अशा पद्धतीने लोणचं तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. आणि इथे व्हिडिओ संपवते मी. रेसिपी आवडली व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा. बाय बाय, गुड नाईट.